एकच वादा प्रशांत दादा या जयघोषासह आज भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधील विविध गावांना भेट दिलेली आहे आपल्या प्रचाराकरता। आपल्यासोबत ते आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। सर, विविध गावात आज आपण गेलात, प्रचाराकरता भेट दिलेली आहे, जो रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला आहे, आपण समाधानी आहात का? भारतीय जनता पक्षाचा या पनवेल विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार या नात्यानं मी वांगणीतर्फे वाजे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या विविध गावांमध्ये जातोय। आमचे सर्व सहकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, आमचे सर्व महिला भगिनी यांचं मला मनापासून आभार व्यक्त करायचं आहे की काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माझ्यावरती जो अन्याय झाला तो माझ्यावरचा अन्याय नसून पनवेल तालुक्यावरती झालेला अन्याय होता असं मानून या सगळ्या मंडळींनी या पनवेल तालुक्याच्या विकासासाठी तुम्हाला हवे असलेले पाऊल उचला, आम्ही तुमच्या पाठीशी राहू असं सांगितलं आणि त्याप्रमाणे ही सारी मंडळी आज मला आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झालीत। मी आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींचा मनापासून आभार व्यक्त करतो। सगळ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। महिला भगिनी आमच्या आहेत, त्या सगळ्या महिला भगिनींनी सुद्धा ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आरत्या, रांगोळ्या यांनी स्वागत केलेलं आहे। या सगळ्यांचं उपकार कशा पद्धतीने फेडावं हे मला शब्दामध्ये सांगता येणं कठीण आहे, कारण या सगळ्या मंडळींनी माझ्यावरती जो स्नेह दाखवलेला आहे तो खूपच महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की काम करूनच याच्यातून उतराई होता येईल। काय वाटतं यावेळी निवडणुकीकरता आपल्या डोळ्यासमोर आपण कोणते मुद्दे असे ठेवलेले आहेत? पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच खरं तर एकमेव हा मुद्दा या निवडणुकीच्यासाठी आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांसाठी असू शकतो। या पनवेल तालुक्यातल्या पनवेल विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना विकासाची वाट चालता यावी आणि ती विकासाची वाट चालताना इथल्या तालुक्यातल्या लोकांचं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जीवनमान उंच व्हावं यासाठी माझा सगळा प्रयत्न आहे। या सगळ्या परिसरातल्या ग्रामीण भाग असू द्या, शहरी भाग असू द्या, सिडकोचा परिसर असू द्या, नगरपालिकेचा परिसर असू द्या, सगळ्याच परिसरातल्या पायाभूत सुविधा या जास्तीत जास्त लोकांना मिळाव्यात, त्यांचा लवकरात लवकर विकास व्हावा या दृष्टिकोनातून काम करणं। हा सगळा परिसर जो नव्यानं विकसित होतो आहे, या सगळ्या परिसरामध्ये सिडको असू द्या, नैना असू द्या, याच्या माध्यमातून चांगल्या सोयीसुविधा लोकांना मिळणं आणि इथं येणाऱ्या विकासामध्ये इथल्या प्रकल्पग्रस्तांना, स्थानिकांना त्या ठिकाणी स्थान मिळणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। यावेळी शिवसेना भाजपासोबत नाही आहे, महायुती जी होती 25 वर्षाची ती तुटलेली आहे। वेगळ्या आपण भाजपाच्या उमेदवार म्हणून आपण लढत आहात। काय वाटतं, आव्हानात्मक ठरू शकतं का हे? निश्चितच हे आव्हानात्मक तर आहे, पण आव्हान नसेल तर ते जीवन कसलं हाच आपल्या सगळ्यांना पडणारा प्रश्न असू शकतो। या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विकासाची कामं करत असताना सर्व लोकांना समावेशक, सर्व लोकांना सोबत घेऊन जाता येईल अशी भूमिका घेऊन रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचे सर्व सहकारी हे पुढे चाललेलो आहोत। या वाटेवरती अनेक सहकारी ज्यांना 2-2, 3-3 पिढ्या काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या गेल्या, पण तरीसुद्धा आपण विकासाच्या उद्देशानं पुढे चाललेलं आहात, आम्ही आपल्या सोबत आहोत या भावनेनं ही सगळी सहकारी मंडळी सोबत येत आहे। ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। पक्ष, निवडणुका ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी असतात, त्या फेज असतो, तो निघून जातो, पण त्याहीपेक्षा इतक्या सगळ्यांनी जो विश्वास टाकला हा विश्वास सार्थक कसा ठरवता येईल याचा विचार करणं ही मोठी जबाबदारी आहे, ते मोठं आव्हान आहे। काय सांगाल, विजयाला घेऊन किती आश्वासित आहात? मी विजयासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीनं सज्ज आहे, कारण माझी भूमिका ही लोकांपर्यंत पटलेली आहे, लोकांना पटलेली आहे। माझा अप्रोच जो आहे हा विकासात्मक आहे, विकासाचा दृष्टिकोन ठेवून आहे आणि स्वतःच्या स्वार्थाचा नाही, हे लोकांना पटलेलं आहे आणि त्यामुळे लोक निश्चितपणानं प्रतिसाद देतील, कौल देतील। खूप खूप आभार NMTVशी चर्चा केल्यावर। पनवेलहून कॅमेरा पर्सन अनिल सह गंगासिंग राजपूत, NMTV बातमीपत्र।